Welcome student, myself Professor S.B. Tanode. Today we are continuing the second lecture of Introduction to Solid Mechanics. Now before second lecture, in the first lecture what we have seen, we will have a revision of that. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, युनिट नंबर 1 एक शॉर्ट रिव्हिजन घेऊया. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय, सिंपल, एखादा रिजिड बॉडीवरती जे एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट होतात, द डीलिंग विथ दिस सब्जेक्ट, ह्यालाच आपण काय म्हणतो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आपण फर्स्ट इयरला बघितलेलं आहे. काय इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये एक्सटर्नल फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ रिजिड बॉडी. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे इंट्रोडक्शन टू सॉलिड मेकॅनिक्स. टोटल जो आपण इंट्रोडक्शन टू सॉलिड मेकॅनिक्स वी आर गोइंग टू टीच और वी आर गोइंग टू स्टडी इट इज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे काय, इट डील्स विथ इंटरनल इफेक्ट ऑफ अ इलॅस्टिक बॉडी. सिम्पल काय आहे माहिती आहे का, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, एखादी इलॅस्टिक बॉडी आहे. सपोज दिस इज अन इलॅस्टिक बॉडी. ह्याच्यावरती ज्यावेळी तुम्ही फोर्स लावता, फोर्स लावल्यानंतर ह्याचे इंटरनल इफेक्ट्स काय असतील, ऑल दिस इंटरनल इफेक्ट्स वी आर गोइंग टू स्टडी इन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. नेक्स्ट, त्यानंतर आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे स्ट्रेस म्हणजे काय, सिम्पल आहे बघा. स्ट्रेस म्हणजे काय, आता हे इलॅस्टिक पट्टी आहे, एखादी बॉडी आहे. हा इलॅस्टिक पट्टी काय आहे, इट इज अ बॉडी. वेन यू अप्लाय द एक्सटर्नल फोर्स काय होणार आहे, इट चेंजेस इट डायमेन्शन. मग अलॉंग दॅट also the internal resistance force is developed. This internal resistance divided by cross sectional area, it is nothing but a stress. मागच्या वेळी आपण बघितलं स्ट्रेसचं सिंपल डेफिनेशन काय आहे, द इंटरनल रेजिस्टन्स फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द बॉडी. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स डिवायडेड बाय एरिया. और इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, टू बी इन इक्विलिब्रियम इंटरनल रेजिस्टन्स इट इज ऑल्सो इक्वल टू एक्सटर्नल फोर्स पी. म्हणून स्ट्रेसला आपण दोन डेफिनेशन आहेत. इट इज नथिंग बट इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अ बॉडी डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया, और एक्सटर्नल फोर्स पी डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया, as R and P are same. Now in our lecture 2 we are going to study टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. आता कुठले 3 बेसिक टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आहेत बघा, टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड शिअर स्ट्रेस. कुठलं बीट आपण स्टडी करत आहे, टाइप्स ऑफ स्ट्रेसेस 3 टाइप्स आहेत, टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह अँड शिअर स्ट्रेसेस. आता हे तिन्ही टाइप ऑफ स्ट्रेसेस आपण एक शॉर्टमध्ये बघूयात. आय विल ड्रॉ ऑन अ डायग्राम हिअर. आता इथं बघा, टाइप्स ऑफ स्ट्रेसेसमध्ये 3 आहेत, टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह अँड शिअर स्ट्रेस. नॉट टू दॅट वी जस्ट लुक आउट टू द डायग्राम. नाउ दिस इज अन एरिया, बरोबर, दिस इज अन एरिया. या एरियावरती जर आपण पुल फोर्स लावला, पुल म्हणजे काय, बाहेरच्या साईडला आपण ओढत आहे, या एरियावरती जर आपण पुल फोर्स लावलात तर स्ट्रेस डेव्हलप कुठला आहे, टेन्साईल. आणि सेम या एरियावरती आपण पुश फोर्स लावलात, पुश म्हणजे काय, आतल्या साईडला आपण दाबत आहे त्याला, या एरियावरती आपण जर पुश फोर्स लावलात तर स्ट्रेस डेव्हलप कुठलं होणार आहे, कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल स्ट्रेसमधलं डिफरन्स बघा. एरियाला जर आपण पुल फोर्स लावत आहे, बाहेरच्या साईडला ओढत आहे, तर टेन्साईल. आणि एरियाला जर आपण पुश फोर्स म्हणजे आतल्या साईडला आपण दाबत आहे, पुश फोर्स लावलात, then this is a compressive stress. And you note that here, हे बघा, टेन्साईल स्ट्रेस कसं आहे, तो एरियाला परपेंडिक्युलर. हे बघा, हे एरिया. आणि टेन्साईल स्ट्रेस कसं असणार आहे, नेहमी एरियाला परपेंडिक्युलर. आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे बघा, इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द एरिया. मीन्स टेन्साईल स्ट्रेस अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस both are perpendicular. कसं आहे ते, perpendicular to the area, and this it is nothing but a shear stress tau. This it is nothing but a shear stress tau, and you are able to see that. हाय बघा, this it is nothing but shear stress tau
अँड हे बघा शिअर स्ट्रेस टाऊ इट इज अ टेंजेन्शियल टू द एरिया. शिअर स्ट्रेस कसं आहे, टेंजेन्शियल टू द एरिया. हा हे बघा शिअर स्ट्रेस टाऊ आहे. दिस इज शिअर स्ट्रेस टाऊ विच इज टेंजेन्शियल टू द एरिया. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह बोथ आर परपेंडिक्युलर. हे बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस परपेंडिक्युलर, टेन्साईल स्ट्रेस परपेंडिक्युलर, अँड हे शिअर स्ट्रेस, हा शिअर स्ट्रेस आणि हा शिअर स्ट्रेस दोन्ही बघा कसं आहेत, हे एरियाला टेंजेन्शियल आहे. देअरफॉर दीज आर द 3 टाइप्स ऑफ स्ट्रेसेस, टेन्साईल स्ट्रेस, compressive stress and shear stress, in which tensile and compressive are perpendicular to the area and shear stress which is tangential to the area. ठीक आहे. Now these are the types of stresses. आणि आता जो एक्सप्लेनेशन दिलेला आहे बघा इथं, टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, शिअर स्ट्रेस इन द लास्ट डायग्राम, द सेम इट इज रिटन हिअर. टेन्साईल स्ट्रेस अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस these are denoted by सिग्मा. परत एकदा मी रिपीट करतो, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कसं डिनोट करतो आपण, सिग्मानी. अँड शिअर स्ट्रेस विच इज टँजेन्शियल, इथं बघा शिअर स्ट्रेस ॲक्ट टँजेन्शियल टू द एरिया आणि शिअर स्ट्रेस कसं डोनेट करतो, टाव. शिअर स्ट्रेस इज डिनोटेड बाय टाव अँड टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह शिअर स्ट्रेस आर डिनोटेड बाय सिग्मा. ह्याला आपण म्हणतो सिग्मा आणि ह्याला आपण म्हणतो टाव. ठीक आहे. नेक्स्ट बीट इट इज स्ट्रेन. आता स्ट्रेनला समजण्यासाठी अ सिम्पल एक्झाम्पल आय विल गिव्ह इट. नाव दिस इज अ बॉडी. ठीक आहे. इलॅस्टिक पट्टी म्हणजे बॉडी आहे. स्ट्रेनला समजून घेण्यासाठी वेन यू अप्लाय द फोर्स, इथं बघा वेन आय अप्लाय द पुल फोर्स काय होतं आहे, देर इज चेंज इन डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन म्हणजे काय बघा, ह्याचा लेंथ इन्क्रीज होतोय, सिमिलरली ह्याची विड्थ कमी होती आणि ह्याची बघा थिकनेस ही काय होती, कमी होती. म्हणजे स्ट्रेनचं डेफिनेशन काय आहे, वेन द बॉडी इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल फोर्स देर इज चेंज इन डायमेन्शन. इथं बघा हा बॉडी आहे, बिफोर अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स इट इज इन दिस डायरेक्शन. वेन आय अप्लाय द एक्सटर्नल फोर्स देर इज चेंज इन डायमेन्शन. दिस change in a dimension divided by original dimension is nothing but as a strain. Strain is defined as change in dimension divided by original dimension. आता हे बघा या इलास्टिक पट्टीची ओरिजिनल लेंथ आहे. आफ्टर अप्लाइंग द फोर्स दिस इज increase in length. Therefore change in dimension by original dimension it is nothing but a definition of a strain. And a strain it has no unit. Why it has no unit? Because स्ट्रेनचं डेफिनेशन काय बघा, चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन. आता डायमेन्शनचं युनिट काय, मीटर डिवायडेड बाय परत ओरिजिनल डायमेन्शन युनिट मीटर. मीटर गेट कॅन्सल. देअरफॉर स्ट्रेन म्हणजे काय, इट इज नथिंग बट रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. नाउ I will draw the figure here. This is a body. Before applying the external force, आता तुम्ही फोर्स P लावलात, हा झाला याचा ओरिजिनल लेंथ L. ज्यावेळी आपण फोर्स लावतो इट चेंजेस इट्स डायमेन्शन. आता हे बघा हे झाले याची नवीन डायमेन्शन. फोर्स लावल्यामुळे काय होतं, डॉटेड आवे शोन इट चेंजेस इट्स डायमेन्शन. म्हणजे आता एवढं पोर्शन काय बघा, डेल्टा एल म्हणजे इन्क्रीज इन लेंथ. एवढं पोर्शन काय आहे, डेल्टा एल विच इज इन्क्रीज इन लेंथ. देअरफॉर स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन. या बॉडीचं चेंज इन डायमेन्शन काय, डेल्टा एल. ओरिजिनल डायमेन्शन काय, लेंथ. देअरफॉर स्ट्रेनचं डेफिनेशन आहे चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन. नेक्स्ट बेट स्टुडंट, समजलं सगळ्यांना स्ट्रेन, change in dimension by original dimension. आता now we are going to move to our next thing which is tensile stress and tensile strain. Now before studying tensile stress and tensile strain, आता इथं बघा सर्वात पहिला टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता एखादा बॉडी आहे,
एखादा बॉडी आहे, टेन्साईल स्ट्रेसचं डेफिनेशन काय, वन बॉडी सब्जेक्टेड टू पुल फोर्सेस, स्ट्रेसेस इंड्युस्ड आर टेन्साईल स्ट्रेस अँड रेशो ऑफ increase in length to original length is known as tensile strain. आता इथे